जे साम्य आहे ते आपोआप जुळून आलेले असणे शक्य नाही. आणि मला असे वाटते की पवित्र जानवे याची उत्पत्ती ओरायनाच्या पट्ट्यापासून झाली होती. उपवीत या शब्दातील मूळ धातू वे म्हणजे विणणे हा होय. उपवीत याचा शब्दशः अर्थ कापडाचा तुकडा, दोरा नव्हे असा होतो. यावरून असे दिसते की कमरेभोवती जे कापड गुंडाळण्यात येते तेच यज्ञोपवीताचे फार प्राचीन काळचे रूप होते आणि ते प्रजापतीच्या कमरेभोवती जे कापड किंवा जो पट्टा गुंडाळलेला असे त्याचे प्रतीक होय असा सिद्धांत मांडून त्या यज्ञोपवीताला पावित्र्याची कल्पना चिकटविण्यात आली. श्री टीव यांनी हा खुलासा मांडला आहे तो फार मनोरंजक आहे, याबद्दल संशय नाही. परंतु याबाबतीत ज्या काही अडचणी आहेत त्या खुलाशामुळे निवारण करता येत नाही. उपनयन विधी करताना उत्तरीय व वस ही दोन्ही वस्त्रे वापरणे अगत्याचे असते. यज्ञोपवीत व ही दोन वस्त्रे यांच्यामध्ये कोणता संबंध असतो याबद्दल या खुलाशाने स्पष्ट होत नाही. दोन्ही वस्त्रे असून सुद्धा यज्ञोपवीत वापरावे लागत असे काय? असे जर असेल तर उपनयन विधीचे अगदी पहिल्या काळातील जे वर्णन आहे त्या वर्णनात याचा उल्लेख का केलेला नाही? दुसरी एक अडचण आहे तिच्याबद्दल श्री टिळकांचा खुलासा स्पष्टीकरण करीत नाही. जानवे हे वस्त्राच्या जागी वापरण्याची दुसरी वस्तू होय असे समजले तर उपनयन विधीत वस्त्र वापरावे असे सांगितले आहे ते कसे? याबद्दल दुसरा खुलासा असावा असे दिसते. मी तो येथे देत आहे. त्याचे महत्त्व काय आहे ते वाचकांनी ठरवावे. यज्ञोपवीत वापरण्याचा संबंध गोत्र स्वीकारण्याशी होतो असा माझा खुलासा आहे. यज्ञोपवीत वापरण्याचा हेतू त्या माणसाला एखाद्या गोत्राला बांधून घेण्याचा होता. उपनयन म्हणून जो विधी आहे त्याच्याशी यज्ञोपवीताचा काही एक संबंध नव्हता, कारण वेदांचा अभ्यास करण्यासाठी एखाद्या माणसाला दीक्षा देणे हा उपनयन विधीचा हेतू होता. प्राचीन काळी आर्य समाजाचा जो कायदा होता त्याप्रमाणे मुलाला आपल्या बापाचे गोत्र नैसर्गिक रीतीने मिळत नसे. याबद्दल कोणाला स्पष्ट कल्पना झाली नाही. बापाला आपले गोत्र मुलाला द्यावायचे असेल तर त्यासाठी त्याला एक खास विधी करावा लागत असे. हिंदी आर्य समाज जे दोन नियम पाळीत असे ते या बाबतीत लक्षात घेतले पाहिजेत. एक नियम अस्वच्छतेबद्दलचा, दुसरा नियम दत्तक घेण्याबद्दलचा. माणसाच्या मृत्यूमुळे जी अस्वच्छता सुतक पाळली जात असे ती किती दिवस पाळली पाहिजे हे मृत माणूस ज्या नात्याचा असे त्यावर अवलंबून असते. ते नाते फार जवळचे असेल तर अस्वच्छता पाळण्याचे दिवस सुतक जास्त असत व ते नाते जर फार लांबचे असेल तर अस्वच्छता पाळण्याचे दिवस त्यापेक्षा कमी असत. यज्ञोपवीत विधी केलेला नाही असा मुलगा मेला त्यामुळे जी अस्वच्छता निर्माण होते ती पाळण्याचे दिवस अगदी थोडे असत. मनुस्मृती अध्याय 5 श्लोक 66-70 पहा. ज्या मुलाचा यज्ञोपवीत विधी केलेला असे तो दत्तक घेण्यास पात्र नसे. श्री काणे यांनी संपादन केलेल्या व्यवहार मयूक या ग्रंथात उल्लेखित कालिका पुराणात पान 114 काही कोट खटल्यातही वादी व प्रतिवादी यांनी या मुद्द्याचा आधार घेतला आहे. श्री काणे यांनी अशा खटल्यांचा उल्लेख आपल्या ग्रंथात केला आहे. या नियमाच्या मागे कोणती कल्पना असावी? ती कल्पना अगदी स्पष्ट आहे असे दिसते. मृत झालेल्या मुलाला यज्ञोपवीत नव्हते म्हणून त्याला बापाचे गोत्र यथाक्रमाने मिळाले नव्हते. त्याच्या मृत्यूमुळे उत्पन्न झालेली अस्वच्छता ही साधारण स्वरूपाची मानली जाते. दत्तक घेणे म्हणजे बापाच्या गोत्रात दत्तक मुलाचा प्रवेश करणे. मुलाचा यज्ञोपवीत विधी एकदा का झाला तर तो मुलगा दुसऱ्या गोत्रात कायमचाच गेला असे होते. म्हणून अशा मुलाला दत्तक घेण्यास वाव राहतच नाही. हे दोन्ही नियम असे दर्शवतात की यज्ञोपवीताच्या विधीचा संबंध गोत्रांशी होता, उपनयनाशी नव्हे. यज्ञोपवीताचा संबंध गोत्राशी होता हा जो दृष्टिकोन आहे त्याला जैन वाङ्मयात आधार मिळतो असे दिसते. आचार्य रविसेन यांनी रचलेल्या पद्मपुराणाच्या 4थ्या पर्वातील 87व्या श्लोकाचा भावार्थ खालीलप्रमाणे आहे. भगवन, क्षत्रिय, वैश्य व शूद्र यांची उत्पत्ती कशी झाली हे आपण आम्हाला सांगितले. जे आपल्या गळ्यात जानवे वापरतात त्यांची उत्पत्ती कशी झाली हे जाणण्यास मी उत्सुक झालो आहे. नाथुराम यांचा हिंदी ग्रंथ जैन साहित्य और इतिहास यात उद्धृत केलेला मजकूर पान 55 अ. या श्लोकातील जे आपल्या गळ्यात जानवे वापरतात हे शब्द फार महत्वाचे आहेत. या शब्दातील वर्णन ब्राह्मणाचे आहे याबद्दल शंका नाही. यावरून असे स्पष्ट होते की एकेकाळी फक्त ब्राह्मण लोक यज्ञोपवीत वापरत होते, दुसरा कोणताही वर्ण ते वापरत नव्हता. हा मुद्दा आणि गोत्रासंबंधीचे नाते फक्त ब्राह्मण लोकांपुरतेच मर्यादित केले होते म्हणजे गोत्रासंबंधीची नाती फक्त ब्राह्मण लोकांनीच पाळावीत असा अलिखित दंडक होता हा दुसरा मुद्दा. हे दोन्ही मुद्दे एकत्र लक्षात घेतले तर असे स्पष्ट होते की वडिलांच्या गोत्रात मुलाला आणण्यात त्या गोत्राशी मुलाला प्रत्यक्ष संलग्न करण्याचा यज्ञोपवीताच्या विधीचा हेतू होता.
यज्ञोपवीताच्या विधीचा उपनयनाशी कोणत्याही प्रकारचा संबंध नव्हता. मुलाला वेदाचा अभ्यास करण्यासाठी जी दीक्षा द्यावी लागत असे तिच्याशी उपनयनाचा संबंध होता. केलेले स्पष्टीकरण जरी खरे धरले तरी यज्ञोपवीताचा विधी आणि उपनयनाचा विधी यांचे भिन्न हेतू होते असे सिद्ध होते. काही काळानंतर हे भिन्न भिन्न हेतू परस्परांशी मिसळून एकजीव झाले. या दोन हेतूंची अशी सरमिसळ ही झाली असावी याचे स्पष्टीकरण अगदी सहजरीतीने देता येईल. मुलाचा यज्ञोपवीताचा विधी केलेला नसता आचार्याने जर त्याचा उपनयन विधी केला तर त्या मुलाला आपल्या गोत्रात घेणे आचार्यांना भाग पडत असे. हा धोका टाळण्यासाठी मुलाचा बाप प्रथम मुलाचा यज्ञोपवीत विधी उरकून घेत असे. मुलाचे यज्ञोपवीत विधी व उपनयन विधी हे एकाच वेळी करण्यात येऊ लागले याचे संभवनीय कारण वर सांगितले आहे. ते कसेही असा उपनयन याचा अर्थ वैदिक ब्राह्मणाने मुलाला वेद शिकविणे असा होतो हे खास. 3. मी वर मांडलेला सिद्धांत भरभक्कम आहे याबद्दल माझी खात्री आहे, परंतु या सिद्धांताच्या विरुद्ध आक्षेप घेणारे कोणी नसणार अशी मी जर कल्पना केली तर मी अधिक आत्मविश्वास बाळगत आहे असे होईल. माझ्या सिद्धांताच्या विरुद्ध जर कोणी आक्षेप घेतला तर ते खालील स्वरूपाचे असतील असा माझा अंदाज आहे. 1. उपनयनाचे नास्तित्व ही शूद्रत्वाची कसोटी आहे काय? 2. उपनयनासंबंधीचा शूद्राला कधी हक्क होता काय? 3. उपनयनासंबंधीचा हक्क नष्ट झाल्यामुळे शूद्रांची सर्वसाधारण अधोगती झाली ती कशी? 4. ब्राह्मणांच्या हातात इतकी सत्ता होती काय की जिच्यामुळे उपनयनासंबंधीचा हक्क शूद्रांना देण्याचे त्यांना नाकारता आले? माझ्या सिद्धांताविरुद्ध असे संभवनीय आक्षेप मी वर दिले आहेत. आता मी त्या आक्षेपांना उत्तर देतो. 4. पहिल्या आक्षेपापासून सुरुवात करूया. या आक्षेपाची विल्हेवाट लावण्याचा उत्तम मार्ग म्हणजे शूद्र कोणाला म्हणावे हे ठरविताना सचोटीचे गमक कोणते यासंबंधी हिंदुस्थानातील कोर्टाने त्यांच्यापुढे आलेल्या खटल्यात जे कायदेशीर निकाल दिले आहेत त्या निकालांकडे बोट दाखविणे हा होय. या बाबतीत उल्लेख करण्यासारखा खटला 7 MIA 18 यामध्ये मिळतो. चुओहिर्य ऋणमूर्धन सिंडिकेट विरुद्ध साहू फुरहुलाद सिंडिकेट या खटल्याचा निकाल प्रिव्ही काउन्सिलने 1837 मध्ये दिला. या खटल्यातील वादग्रस्त प्रश्न असा होता की त्यावेळी हिंदुस्थानात क्षत्रिय लोक कोणी होते काय? या खटल्यातील एका पक्षाने असे म्हणणे होते की हिंदुस्थानात क्षत्रिय लोक आहेत. दुसऱ्या पक्षाचे म्हणणे होते की असे लोक कोणीच नाहीत. ब्राह्मण परशुराम याने सर्व क्षत्रिय ठार मारलेत आणि त्याच्या तडाख्यातून जे क्षत्रिय सुटले त्यांचे निर्दाळन शूद्र राजा महापद्मनंद यांनी केले. म्हणून त्यानंतर जगात क्षत्रिय शिल्लक राहिला नाही. जगात फक्त ब्राह्मण व शूद्र हे दोनच वर्ण अस्तित्वात आहेत. अशा प्रकारचा जो सिद्धांत ब्राह्मणांनी तयार केला आहे त्या सिद्धांताचा आधार दुसऱ्या पक्षाच्या लोकांनी घेतला. प्रिव्ही काउन्सिलने हा सिद्धांत मान्य केला. तो ब्राह्मणांनी लबाडीने मुद्दाम तयार केलेला आहे व त्यामुळे तो खोटा आहे असे प्रिव्ही काउन्सिलचे मत पडले. क्षत्रिय अद्याप हिंदुस्थानात अस्तित्वात आहेत असे मत प्रिव्ही काउन्सिलने प्रदर्शित केले. तथापि क्षत्रिय हा शूद्रापेक्षा निराळा माणूस आहे हे ओळखून काढण्याचे एखादे गमक प्रिव्ही काउन्सिलने आपल्या निकालात नमूद केले नाही. हा प्रश्न प्रत्येक खटल्यातील खऱ्या गोष्टी लक्षात घेऊनच सोडविला पाहिजे असे प्रिव्ही काउन्सिलने आपले मत प्रदर्शित केले. या विषयावरचा दुसरा खटला इंडियन लॉ रिपोर्ट 10 कलकत्ता 688 यामध्ये मिळतो. राजकुमार लाल विरुद्ध बिस्वेसर दया या खटल्यात असा प्रश्न उपस्थित केला होता की बिहार प्रांतातील कायस्थ लोक हे क्षत्रिय होते की शूद्र होते? ते शूद्र होते असा हायकोर्टाने निकाल दिला. कायस्थांची बाजू घेणाऱ्या लोकांनी अशी भूमिका स्वीकारली की बिहार प्रांतातील कायस्थ बंगाल, संयुक्त प्रांत व बनारस या प्रांतातील कायस्थ निराळे होते आणि संयुक्त प्रांत व बनारस या प्रांतातील कायस्थ शूद्र होते व बिहार प्रांतातील कायस्थ क्षत्रिय होते. कायस्थांच्या बाबतीत केलेला हा भेदभाव कोर्टाने मान्य करण्याचे नाकारले. त्याने असा निकाल दिला की बिहार प्रांतातील कायस्थ सुद्धा शूद्र होते. या निकालाची सत्यता अलाहाबाद हायकोर्टाने मान्य केली नाही. न्यायमूर्ती मोहम्मद यांनी या बाबतीत जे विचार प्रदर्शित केले आहेत ते इंडियन लॉ रिपोर्ट 12 अलाहाबाद 328 याच्या 334 पानावर दिलेले आहेत. तुळशीराम विरुद्ध बिहारीलाल ते येणेप्रमाणे हिंदुस्थानच्या या भागात लेखणीवर उपजीविका करणारी कायस्थ या नावाची जात अस्तित्वात आहे. या खटल्यातील दोन्ही पक्षांचे लोक या जातीचे आहेत. म्हणून तयार केलेल्या जाती संस्थेप्रमाणे किंवा हिंदू धर्माच्या कायद्याचे जे अधिकृत ग्रंथ आहेत त्यांच्यामध्ये कुठेतरी या जाती संस्थेसंबंधी जे कायदेकानून नमूद केले आहेत त्या कायदेकानूनाप्रमाणे कायस्थ ही जात शूद्रांच्या वर्गात मोडली जाते. अशा प्रकारचा दृष्टिकोन
खालच्या दोन्ही कोर्टांनी स्वीकारलेला आहे असे दिसते. हा दृष्टिकोन खरा आहे किंवा नाही याबद्दल शंका वाटते. कायस्थ जात ही हिंदू समाजाचा एक महत्वाचा घटक आहे. हिंदू धर्माच्या कायदे कानूनची अंमलबजावणी या जातीसंबंधी केली जाते. तिच्यामुळे जो प्रश्न उपस्थित होतो तो केवळ मानववंश संशोधक शास्त्राच्या दृष्टीने नव्हे तर कायद्याच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत गहन वाटतो. हा प्रश्न प्रिव्ही काउन्सिलच्या लॉर्ड्सनी श्री सत्यनारायण मित्तर विरुद्ध श्री मुट्टी बिशेन सुंदरी दासी किंवा महाशोध शोषनाथ घोष विरुद्ध श्रीमती कृष्णा सुंदरी दासी खटल्यात कायद्याच्या दृष्टीने निकालात लावलेला आहे असे मी समजत नाही. या दोन्ही खटल्यात जे पक्षकार होते ते दक्षिण बंगाल प्रांतात राहणारे कास्त होते. त्यांनी दत्तक घेण्यासंबंधीचा प्रश्न कोर्टात उपस्थित केला होता. उत्तर हिंदुस्थानातील सीमा प्रांत व औंध इत्यादी प्रांतात राहणाऱ्या कायस्थांच्या 12 जाती आहेत. दक्षिण बंगाल प्रांतात राहणारे कायस्थ या 12 जातींच्या कायस्थांहून वेगळे समजले तरी काही हरकत नाही. चौधरी हजारीलाल विरुद्ध विष्णुदयाल 1886 चे पहिले अपील नंबर 133 याचा निकाल 15 जून 1887 रोजी देण्यात आला. या खटल्यात सुद्धा दत्तक घेण्यासंबंधीचा प्रश्न उपस्थित केला होता. या खटल्याचा निकाल विद्वान चीफ जस्टिस, मुख्य न्यायाधीश व माझे व्यवसाय बंधू टिरेल यांनी दिला आहे. तो निकाल लॉ रिपोर्टमध्ये नमूद केला नाही. वर सांगितलेला प्रश्न या निकालातही सोडविला आहे असेही मला वाटत नाही. परंतु या विषयासंबंधी मी आणखी काही जास्त न बोलणे बरे. तिसरा खटला यामध्ये नमूद केला आहे. असित मोहन घोष विरुद्ध निषेध मोहन घोष मौलिक. बंगाल प्रांतातील कायस्थ हे क्षत्रिय होते की शूद्र होते हा प्रश्न या खटल्यात उपस्थित केला होता. ते शूद्र आहेत असा बंगालच्या हायकोर्टाने निकाल दिला. या निकालाविरुद्ध प्रिव्ही काउन्सिलकडे अपील करण्यात आले. प्रिव्ही काउन्सिलने या अपिलाचा जो निकाल दिला आहे तो यामध्ये नमूद केला आहे. बंगाली कायस्थ हे शूद्र आहेत किंवा क्षत्रिय आहेत या प्रश्नाचा निकाल प्रिव्ही काउन्सिलने दिला नाही. प्रिव्ही काउन्सिलने या प्रश्नाला हात न लावता तो तसाच सोडून दिला. 1915 आणि 1926 या सालाच्या मध्यंतरीच्या काळात बंगालचे कायस्थ व तंती 1921, 48 कलकत्ता 626, विश्वनाथ घोष विरुद्ध श्रीमती बालाई देसाई आणि डोम 1924, 51 कलकत्ता 787 भोलानाथ मित्तर विरुद्ध राजे बादशाह या 3 जाती यांच्यामध्ये जे मिश्र विवाह झाले यासंबंधी कलकत्ता हायकोर्टाने 2 निकाल दिले. कायस्थांचे तंती आणि डोम जातीत मिश्र विवाह झाले ते कायदेशीर आहेत कारण या तिन्ही जाती शूद्र वर्णाच्या उपजाती आहेत असा तो निकाल होता. वर सांगितलेल्या निकालामुळे कायस्थांच्या सामाजिक दर्जाचा प्रश्न अधिक बिकट होऊन तसाच भिजत पडला. यानंतर दुसऱ्या एका खटल्याचा निकाल लागला. तो निकाल इंडियन लॉ रिपोर्ट 6 पटना 506 1925 ईश्वरी प्रसाद विरुद्ध राय हरिप्रसाद लाल यामध्ये नमूद केला आहे. ज्यांच्यामध्ये कायस्थासंबंधी काही उल्लेख आहे असे प्रत्येक पुराणातील व प्रत्येक स्मृतीतील उतारे काढून व उतार्यांच्या कायद्याच्या दृष्टीने छाननी करून श्री न्यायमूर्ती ज्वालाप्रसाद यांनी या खटल्यांचा 48 पानांपेक्षा जास्त पानांचा अत्यंत सविस्तर निकाल लिहून काढला व तो कोर्टात वाचून दाखविला. कायस्थ शूद्र आहेत असा कलकत्ता हायकोर्टाने जो निकाल दिला होता त्याच्याहून निराळा निकाल श्री न्यायमूर्ती ज्वालाप्रसाद यांनी दिला. तो असा की बिहार प्रांतातील कायस्थ क्षत्रिय